आपल्याला सभापतीमध्ये माहित आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराची व सामाजिक न्यायाची ही आपली भूमी आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक समृद्ध वैचारिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे। या वारशाच्या पाया रचण्यात आणि विशेषतः माझ्या महिलांच्या विकासाच्या दिशा निश्चित करण्यामध्ये राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं योगदान हे महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे। सभापतीमध्ये याप्रमाणे अनेक थोर महिलांनी महाराष्ट्राच्या जडणघडीमध्ये मौलाची भूमिका बजावलेली आहे। आजच्या आधुनिक पुरोगामी आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध महाराष्ट्र याच्यावरच त्यागावर आणि कर्तृत्वावर या आमच्या महिला भगिनींच्या उभा आहे। सभापती महोदय, त्याच पुरोगामी विचाराचा वारसा पुढे चालवण्याकरता आज आपण या राज्यातील महिलांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेत आहोत। सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे केवळ कृषी शास्त्रज्ञ नव्हते, तर ते एक अत्यंत संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले एक समाजसुधारक होते। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढले पाहिजे, त्यांना न्याय मिळवून देणे ही त्यांना वाटले। शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबरोबरच त्या प्रवासामध्ये माझ्या शेतामध्ये कष्ट करणाऱ्या महिलांचं पण योगदान हे केंद्रस्थानी असायला हवे, यावर त्यांचा स्वामीनाथन साहेबांचा ठाम विश्वास होता। आणि स्वामीनाथन साहेबांच्या मते जर आपल्याला देशातून कुपोषण आणि गरिबी संपवायची असेल तर आधी महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करावे लागेल, कारण महिला ज्यावेळेस कमवते तेव्हा ती सर्वात आधी आपल्या कुटुंबाचा आणि मुलाच्या आरोग्यावर व पोषणावरती खर्च करत असते।